पुण्यात येत्या शनिवारी राहुल गांधींचा जो छात्रों की गूंज हा खास लाईव्ह प्रोग्राम होतोय, त्यासाठी इकडे स्टेज बांधलेलं आहे SSPM ग्राउंडवरती आपण बघू शकतो. जर्मन हँगरचं स्टेज आहे, अगदी त्याला प्रॉपर स्टेज तर असणार आहे, पण रॅम्प पण असेल. कदाचित सुरक्षेच्या दृष्टीने जे काय काळजी घ्यायची ती सगळी घेतली जाईल, पण सगळं ओपन स्पेस असेल. इकडे VIP असेल आणि समोर सगळं ओपन स्पेस असेल. दादा काय काय कसं कसं नियोजन आहे सगळं? येणाऱ्या शनिवारी अर्थात 22 ऑगस्टला आदरणीय राहुलजी गांधी यांच्या छात्र की गुंज या अभियानांतर्गतली देशातली 4थी सभा या ठिकाणी होती आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की जर्मन हँगरच्या एकूण नवीन टेक्नॉलॉजीनुसार हा भव्य एकूणच मंडप उभा करण्यात आला आहे. या ठिकाणी या स्टेजवर सायंकाळी 5ला कार्यक्रम चालू होईल. यूथ अलीकडचे जेनझी जे एकूणच वेगवेगळ्या बँड वाजतात किंवा एकूणच वेगळे लाईव्ह कॉन्सर्ट होतात, तशा प्रकारचा कॉन्सर्ट ह्या ठिकाणी सुरू होईल. त्यानंतर आदरणीय राहुलजी या ठिकाणी येतील. त्या ठिकाणी मागच्या 8 दिवसापासून आम्ही जे काय QR कोड स्कॅन करून तरुणाई रजिस्ट्रेशन करते, ती तरुणाई या ठिकाणी समोर असेल. किती कॅपॅसिटी आहे आणि किती साधारणतः एक 8 ते 10 हजार ची कॅपॅसिटी नाही का आम्ही जमी धरली होती, पण आता 50,000च्या आसपास यूथनी रजिस्ट्रेशन केले. त्याच्यामुळं शामियाना वाढवणे, एक्सटेंड करणे, त्या ठिकाणी आम्हाला स्क्रीन लावणे, अशा प्रकारची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतो. एंट्री कसं आहे, रजिस्ट्रेशन शिवाय आहे की विदाऊट रजिस्ट्रेशन? नाही, रजिस्ट्रेशन वाल्यांना फर्स्ट प्रायोरिटी आहे, पण बाकीच्या आलेल्यांना आम्ही अडवणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था आहे. म्हणजे त्या ठिकाणी आम्ही डेडिकेटली मुलींकरताच करतोय, त्यामुळे मुलींची पहिली व्यवस्था. पण आलेल्या ज्या तरुण मुलांना सुद्धा अडवलं जाणार. मुलांनी यावं की नाही? मुलं येतीलच ना, पण मेन कार्यक्रम मुलींचा आहे. मुलं आले ते त्यांना अडवलं नाही, त्यांची पण बसण्याची व्यवस्था केली. त्यांना पण आम्ही त्या ठिकाणी फर्स्ट प्रायोरिटी मुलींना पुढं. कारण की मुलींना त्या ठिकाणी चेअर असणार आहेत की नाही पुढे? नाही, सगळं उभं राहून करायचं. सगळं उभं राहून करायचं. या ठिकाणी मुलींना प्रायोरिटी, मुलांना आलेल्या अडवणार नाही, पण QR कोड स्कॅन करून आलेल्यांना प्रायोरिटी, त्यात मुलींना प्रायोरिटी. हा कार्यक्रम कुठल्याही विना खुर्ची आहे. स्वतः राहुलजी उभं राहून कार्यक्रम करणार आहेत आणि समोरचा दर्शक हा सुद्धा या ठिकाणी, दर्शक म्हणण्यापेक्षा पार्टिसिपेट हा सुद्धा या ठिकाणी उभं राहूनच असतो. VIP लोकांची व्यवस्था? VIP असं कोणीच नाही, सगळेच कॉमन आहेत. म्हणजे VIP ची व्यवस्था आहे, पण सगळ्यांना त्यांना एकत्रच एखाद्या ठिकाणी तरुण जेंट्सनी यावं की नाही? जेंट्सनी यावं, जरूर यावं. राहुलजी स्वागतच आहे. राहुलजींना आदर्श मानणारे, राहुलजींना हवेसे वाटणारे सगळ्यांना या ठिकाणी मुक्त प्रवेश आहे. हे होते काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय माजी. मी सांगितलं की सर्वांना ओपन स्पेस आहे, पण प्राधान्याने मुलींना ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यांना पहिल्या ओपन स्पेसमध्ये राहुलजींच्या जवळ जाता येईल, जवळ उभं राहता येईल, डी स्पेस पाळून अर्थात. ते सर्वात महत्त्वाचं आहे, कारण सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळं ही सगळी तयारी अगदी काँग्रेस सज्ज झाली आणि या निमित्ताने काँग्रेस भवन अगदी गर्दीने फुलून गेले. तीच गर्दी आता इकडे येणार हे अगदी निश्चित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट PK कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.